अब फेस जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। ए चेतना, व्हॅनिश तू पहिलीच डेली व्हॅनिश. श नीट घेतलाय आम्ही. शच नीट घेतला सगळं फक्त तू. पहिली दोन्ही अक्षरं चुकली तुझी. निमिष आहे, निमिष. सॉरी हा. सॉरी पण तू इथे काय करतोय? अरे मग काय करणार यार, तू रिप्लाय नाही करत मला व्हॉट्सअप वर. तू एकांकिकेत काम करणारच ना कॉलेजच्या. मला करायचंय रे. मग? अरे पण बाबांची परमिशन नाही घेतली मी अजून. वाटलंच होतं मला, म्हणून मी आलोय आता घरी. भाई हे बघ, मी ना तुझ्या बापाशी बोलतो आणि त्याची परवानगी. बापाशी काय बोलतोय? बाबा आहेत बरं, घरात. बाबाशी बोलतो, पण यार 4 दिवस राहिले त्या एकांकिकेच्या प्रयोगाला. मला टेन्शन आलंय, अजून काहीच झालं नाही माहिती. आज कास्टिंग तरी डन करू. अरे, तू आता ऐक ना, चालशील तू- मला लीड अरे, ऍक्ट्रेस. हो, मी चेतना! बाबा- ओ, बाबा अरे मी बोलतो ना यार, तुझ्या बापाशी घरी ये. चेतना! ओ बाबा प्लीज. केस केस पुसतोय. चेतना! ओ बाबा. काय म्हणतेस बाळा? अभ्यास वगैरे चाललाय ना? हो, बाबा. व्यवस्थित चाललाय ना? हो. हा, काय म्हणते, शाळा वगैरे व्यवस्थित आहे? बाबा कॉलेजमध्ये आहे मी. कॉलेजला आहेस तू? हा, बरोबर. हे आहेस ना, इकडे आहेस ना तू? सायन्स. काय ना, ईस्ट का वेस्ट? सायन्स फॅकल्टी हा, माझी. सायन्स फॅकल्टी आहे. हा, बाकी बरं चाललंय ना सगळं? हो. अभ्यास करायचा हा बाळा. हो, बाबा. हा, 8 मार्काला प्रश्न असतात. हो. महत्वाचं असतं बाळा. मार्क जातात आणि मग मार्क गेलं की क्लर्क होता येतं. बाकी काय आयुष्य. बाबा तो आमच्या कॉलेजचा आहे. हा काका, नमस्कार. मी निमिष कुलकर्णी. अरे नमस्कार, मी समीर चौगुले. सॉरी, ते जरा फ्लो मध्ये निघून गेलो. हो, कळतं. बाबा तुम्ही काय पाया पडताय त्याच्या? हो, तो माझ्या कॉलेजचा आहे. फिनिश कुलकर्णी. फिनिश शो नीट घेतलाय मी. श्वास नीट घेते सगळं तू मगाचपासून. पहिले 2 अक्षरांकडे पण कॉन्सन्ट्रेट कर ना. निमिष प्लीज. काका मी निमिष कुलकर्णी. जरा आज जाऊन बोलूया का आपण? का आत का? नाही, इथेच उभं राहून स्किट केलं ना तर कॅमेरा अँगलचा प्रॉब्लेम होईल. अरे वा, 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 बस 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 काय? बस 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 हा. काय चाललंय बाकी? अरे मस्त मजेत. हो. चला, झालं स्किट. बाबा ऐका. डायलॉग दे ना तू. पुढचं बोला ना लगेच. बाबा तो माझ्या कॉलेजचा एकांकिका बसवतो. खूप छान दिग्दर्शक येतो बाबा. याचा पाठांतराचा प्रॉब्लेम आहे का? नाही. मग त्याला बोलू दे ना, त्याची वाक्य आहेत ना ती. मी ऍक्च्युली कॉलेजची नाटकं बसवतो. अरे वा, थँक्यू. या. आणि एकांकिका मी बसवतोय या वर्षीची पण कॉलेजची. वा, वा, वा. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय का. अरे वा, वा, वा. तुम्ही प्लीज या वर्षीच्या कॉलेजच्या एकांकिकेत चेतनाला ऍक्टिंग करायची संधी द्याल, म्हणजे परमिशन द्या तुम्ही हो, फक्त. बाबा. अरे का नाही, करेल ती, नक्की करेल. खरंच? हा, एक काम कर, तिची मोठी बहीण आहे समिधा, नाशिकला असते. लग्न झाले, नाशिकला गेली आहे. तिला पण दे ना एखादा रोल. हा, आई गेली माहेरी तिची, तिलाही मी बोलून घेतो. मी एक रोल करतो. तमाशा करू आपण. आता का भैया, लट्टापट्टा करू. अरे, मंद आहे का? ए, इकडे. भिंतीवर काय दिसतंय? जळमट. अरे बाजूला बघ ना, चळमटा काय बघतो? फोटो कुणाचा आहे हा? कोणाचा? माझे आजोबा फार मोठे वकील होते. अरे वा. बाजूला फोटो कुणाचा आहे? कोणाचा? माझे काका फार मोठे इंजिनियर होते. वा. एवढं मोठं करायचंय मला चेतनाला, कळलं? हे असं नाटकात बिटकात काम नाही देणार तिला, कळलं? काका असं मी नाही. परवानगी देणार नाही. असं करू नका काका, असं करू नका. ऐका, खूप चांगलं नाटक आहे. मी स्वतः लिहिलंय आणि आम्ही सगळे, हिला विचार ना, आम्ही सगळे खूप मेहनत घेतो एकांकिकेसाठी. लोक चोरी करायला सुद्धा मेहनत घेतात. तिला मी चोरी करायला लावू? काका बोल. पण ऐका ना, पण चोरी केल्यामुळे पारितोषिक मिळतात का? नाही. पण एकांकिका केल्यामुळे मिळतात ना. आणि हिला विचारा, गेल्या 3 वर्षात 13 पारितोषिक आहेत आमच्याकडे. हो बाबा. हा, पण तो ते 13 पारितोषिक चोर कल्पकतेने चोरू शकतो, नाही का? हे होऊ शकतं. याचा संबंध काय पण इथे? नाही, संबंध नसेल तर मग नाही देणार बाबा, अहो, परवानगी. असं काय करताय? बाबा, आहे, ऐका. संबंध आहे. आय एम बाबा, सॉरी. प्लीज तू बाजू हो यार. तू सांग यार यांना मला काय. करायचं हो नाटक. बाबा प्लीज ऐका ना. नाही, हे बघ. अहो बाबा ऐका ना. नाटकात नाही, तुला ताई माहितीये ना, अशीच कोणाचा तरी हात पकडला, नाटकाची रिहर्सल होते आणि पळून गेली ताई. नाही बाबा मी नाही वागणार ताई सारखं. खरंच बाबा
प्रॉब्लेम आहे? मी अभ्यास चांगला करावा एवढं वाटतं की नाही तुम्हाला? अभ्यास? हा, मी करणार ना बाबा, रात्रभर जागून मी अभ्यास करीन, चांगले मार्क मिळवीन बाबा. प्लीज प्लीज मला करू द्या ना नाटकात काम बाबा, प्लीज ना, प्लीज बाबा प्लीज. तू मला वचन देतेस तसं? हो मी वचन देते, मी पास होईन. मी सुद्धा वचन देतो तुझ्या वचन काय करू मी? तू कशाला देतोस वचन मला? तू हो ना नापास, मला काय करायचंय? पण मी होईन काका खरंच पास. अरे पण मग हो ना पास, मला कशाला वचन देतो हा? वचन घे परत, त्याशिवाय नाही. 6 महिन्यांनी येशील, मी तुमको वचन दिया था, वो वचन वापस देतो. माझ्याकडे तेवढा नस. आता घे वचन परत घे. हे बालिश पण नाही नाही बालिश नाही नाही मी हवं तर घेतो. मी वचन घे ना बाबा, घे परत घे ना. मी परत घेतलं काका वचन. मी पण कोणाचं वचन permission ठेवलेलं नाही. please माझ्या टाळकर कोणाचं वचन नाही. मी नाही. घेतलं काका वचन बाबा, परत. please तुम्ही द्या ना परमिशन द्या. बाबा. हा, बाबा, ठीक please. ठीक आहे. हा हा प्लीज. ठीक आहे. झालं ओके डन. चल मी हा, तुला ठीक आहे. स्क्रिप्ट एक मिनिट जरा. हा काय झालं? नाटकाचं नाव काय आहे? रानटी कबूतर. निघ बराबर जा. काय माझ्या मुलीला तू रानटी कबूतर या नावाच्या नाटकात घेतोस? रानटी कबूतर? काय झालं? अरे, रानटी कबूतर म्हणजे माहितीये का काय असतं त्याच्यात? अरे ओ काका अरे. तुमचा गैरसमज होतोय. ऐका, हे कौटुंबिक विषयावरचं नाटक आहे आमचं. असं नाही नाही तरी सुद्धा रानटी कबूतर नाही. रानटी कबूतर नाही देऊ शकत. बाबा. खरंच नाही, रानटी कबूतर या नाटकात नाही देऊ शकत अहो, पण परमिशन. बाबा काय प्रॉब्लेम आहे रानटी कबूतर नावाचा? रानटी कबूतर लक्षात येतं का नाव तुझं? बाबा तुम्ही आणि आईनी गेल्या वर्षी सोसायटीच्या कार्यक्रमात नाटक केलं होतं की नाही? त्याचं नाव काय होतं? कचकचित मैना. ते चाललं ना बाबा तुम्हाला? गप्प बस तू. काय गप्प बस बाबा, मला माहितीये. मी ऐकलंय माझ्या स्वतःच्या कानांनी. तुम्ही लाडात आलात ना की आईला रानटी कबूतर म्हणता. काका हो मी म्हणतो माझ्या बायकोला रानटी कबूतर. का? झोपेतून उठल्यावरती तशीच दिसते. विस्कटलेले केस, फेंदारलेलं नाक, असे बदकासारखे ओठ. चहा टाकतेस का? टाकते म्हणून आज जाते. तुला काय माहिती आहे? हिम्मत असेल तर एकदा येऊन बघ सकाळी, तेव्हा कळेल. उद्या येऊ? अरे उद्या येऊ का? मी असं नाही मी नाही रानटी कबूतर मी नाही देऊ काका ऐका ना, असं करू नका. काका अहो काय ना, आम्ही खूप मेहनत घेतली काका, प्लीज ना. Please ना, अहो एका बाबा. 4 दिवसावर आले हो. आणि तुम्हाला माहितीये किती दिवस मी हिला कन्व्हिन्स करतोय. जाऊ दे, बाबांची परमिशन नाही, तू कर नाटक. पण हिच्याकडे तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे काका. ऐकलं नाही माझं? मला म्हणाली बाबा जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत मी नाटकात काम करणार नाही. म्हणालीस की नाही? असं काही नाहीये. हो यार असंच आहे. तू थांब. आहे ना, आहे हो, बाबा, आहे आहे. काका, खरंच बाबा, ती please म्हणाली. मला नाटक करायचं. बाबा, काका, please ना, मला नाटकात काम करायचं ना, कर. बाबा, Please काम करा. करा. ठीक आहे. पप्पा पण नाव बदलायचं. नाव का अरे, रानटी कबूतर मला नाही अहो, आवडलं. नावात काय? मला कबूतर नाही आवडत. कबूतर मला नाही आवडत. का नाही आवडत कबूतर? म्हणजे पंजोबा होते ते, त्याने एकदा कबुतरणीकडे बघून डोळा मारला होता. तेव्हा कबुतरांनी त्यांचा डोळा फोडला होता. तेव्हापासून आमच्या घराण्याचा कबूतर शत्रू आहे. हे मला चालायचं नाही. कबूतर मुळात मला आवडतच नाही. पक्षी कबूतर हे काय पक्षी आहे? अनोळखी खिडकीत जायचं आणि दिवसभर आपल्या तिकडे करत बसायचं मला नाही चालणार. यांनी कोंबड्याचा आवाज काढला का चुकून? कबुतराचा अपेक्षित होता आपल्याला. तुला प्रॉब्लेम असेल तर निघ तुम्ही. नाही मला प्रॉब्लेम नाही. हा करेक्ट आवाज आहे. हा करेक्ट आहे काका. आमच्या इथे पण येतात 2 कबूतर कोंबड्याची मिमिक्री करायला. हा करेक्ट आहे आवाज. हा बरोबर आहे. ठीक आहे. बरं, मग मला काका, कबूतर मला नको. नाही मी मला नाही कबूतर, ठेवत. पंजोबांचा डोळा मला कबूतर नको. नाही मी नाही. कट करून टाकतो मी. रानटी कबूतर नाव कट. ओके चला डन करूया. मग आपण द्याल परमिशन? कबूतर मला नकोच नाही आहे मी मला. काढून टाकलं माझ्या डोक्यातून. पण प्लीज परमिशन द्या आता. किसी के भी खिड़की में जाके गुंडरू ओन काका कळलं मला कळलं आता. पण मला परमिशन हवी आहे फक्त. हिला घेऊन जाऊ मग मी. हा प्लीज चल मला सांग एकदा रिहर्सल आहे. एक मिनिट जरा. गोष्ट काय आहे नाटकाची? गोष्ट मस्त आहे काका. नाही ती मला जरा सांग. गोष्ट काय आहे आता सांगितलं तर तुम्हाला ते एकांकिका बघायला येईल तेव्हा सरप्राईज नाही राहणार ना. तेव्हा बघा तुम्ही. मला माहिती आहे सगळं इकडचं माहिती असतं तरी अरे आत्ता बघितलं असं करतो मी तिकडे. मला नको शिकायचं. मला सवय आहे त्याची. सगळे लोक माहिती असतात. तुम्ही गोष्टीचं टेन्शनच घेऊ नका काका. मी तुम्हाला मेन मुद्दा सांगतो एकांकिकेतला. तुम्ही खुश व्हाल. चेतना या नाटकाची हिरोईन आहे. का हिरो का नाही आहे? हिरोईन का? ती हिरो पाहिजे मला. बाबा मी मुलगी आहे म्हटल्यावर हिरोईनच असणार ना. हिरो कसा होणार मी? बरोबर आहे. मुलगी म्हणजे हिरो. हा ठीक आहे. पुढे पुढे काय? पुढे बोल. पुढे सांग ना काय ते. पुढे हा तिचा एक. नाही चालणार. हे तिचा एक म्हणजे हे खूप झालं. अरे तिचा एकचा पुढे सांगू द्या ना. मग रिॲक्ट व्हा ना तुम्ही. मला सांगू द्या आधी. तिचा एक प्रकाश नावाचा प्रियकर असतो. नाही चालणार. नाटकात प्रियकर चालणार नाही. अरे कसं नाही चालणार? नाही चालणार. मी सांगितलेलं आहे. गोष्ट कशी पुढे जाणार? अरे नाही सांगणार. अहो पण प्रकाश आहे ना तिचा प्रियकर. मग का नाही त्याला चालणार? भाऊ कर.
अरे असं कसं भाऊ कर यार, मी पुढचा सीन असा लिहिलाय की त्या पळून जाऊन लग्न करतात, भाऊ कसा? पाया पडतो ग बाई, पाया पडतो, पळून नको जाऊ का बाई. बाबा मला बीपी आहे, आईला दम्याचा त्रास आहे, तुझ्या पाया बाबा, काय पडतो. करताय बाबा? नको जाऊ Please, मला. असं- बाबा उठा. म्हातारा माणसाला नको आता रे. वा बाबा, वा. ऐका, बाबा, please, बाबा, थांब, थांब, थांब. बाबा, काका, काका, नाही, काका. अर्धी लग्न मसणात गेली माझी. शांत व्हा, काका, शांत बाबा. व्हा. एक मुलगी गेली पळून, तू नको काय. काका, नाही काका, जाते इकडे बघा, कुठे. काका, बाबा, काका, इकडे बघा, सांगतो शांत मग तुम्ही. काका, काका, नाटक आहे हे, नाटक आहे. मी नाटकाची स्टोरी सांगतोय, खऱ्या आयुष्यात नाही पळून जाणार आहे ती. आत्ता तरी नाही पळून जाणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका काका. आणि मला प्लीज स्टोरी कम्प्लीट करू द्या, आता मला दम लागायला लागलाय. ठीक आहे. काय आहे? अरे कबुतराचं ते नकोय मला. अरे उडाला यार ते कबूतर, आता पोचला कुठेतरी. थांबा यार. पंजोमांचा डोळा तरी फोडला. हो कळलं मला. ऐका, तर तो प्रियकर आणि प्रेयसी आपलं यांचं लग्न झालंय आता. हा, आणि प्रकाश मेला, पण ही त्याची लिगल बायको आहे. आणि मग लिगल बायको असल्यामुळे सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर झाली. आणि त्याच्यामुळे आता हिच्यात आणि प्रकाशच्या घरच्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. प्रॉपर्टी कोणाला मिळाली पाहिजे. आणि मग या संघर्षात ही जिंकते आणि एक यशस्वी स्त्री म्हणून अशी जगासमोर येते. अशी आमची कथा आहे. बोला, कशी वाटली? हा, प्लीज ठीक फक्त आहे. आता परमिशन द्या. ठीक आहे, ठीक आहे, जा. थँक्यू काका. पायाच पडतो मी. चल निघूया. चल. कुत्राचं नाहीये, हे नाही. चल बॅग बाहेर जाऊन बोलूया चल. आपण. काका थँक्यू. हा एक मिनिट इकडे. काका प्लीज, मला एक वेळ नाहीये, मिनिट, तालीम आहे. माझी एक अट आहे. अरे काय अटे आता? तालीम सकाळी 5ला सुरू करायची. कशाबद्दल? सकाळच्या वेळेला अध्ययन केलं की ते नीट लक्षात राहतं. अरे अभ्यास नाही करायचा आहे. जगात कोणत्याच एकांकिकेची तालीम पहाटे 5 वाजता नाही सुरू होत काका. रात्रभर एकांकिकेची तालीम होते आणि पहाटे 5 वाजता स्टेशनवर चहा पाव खात त्याच्यावर डिस्कशन होतं. हे माहित नाहीये तुम्हाला काका? कोणालाही विचारा बाहेर जाऊन. ते काय नाही, तालीम ही सकाळी 5 ते 8:45 या वेळात होणार. अरे पण का? नंतर माझं ऑफिस असतं. अरे मग तुम्ही जा ना ऑफिसला. मला हिला घेऊन जायचंय तालमीला. येडायस काय? तालीम मी करणार आहे तुझ्या बरोबर. नंतर मी जाणार ऑफिसला. संध्याकाळी तू जे मला शिकवलंस ते संध्याकाळी हिला मी शिकवणार. ही डायरेक्ट शोच्या दिवशी येणार. तिसरी बेल झाली की मी हिला आणणार विंगेत. तोपर्यंत ही दिसणार सुद्धा नाही. लक्षात आलं? जमत असेल तर हो, म्हणणार तर निघेतून. बघतो का निघ. बाबा ऐका ना, असं नसतं. ऐका, तू थांब जरा. बाबा मी सांगते, असं नाही, काही तू थांब. नसतं. तू ठीक आहे, ठीक आहे. मी एक काम करा, हा करतो, बोल. खड्ड्यात जा तुम्ही. कळलं का? होळी आली आहे जवळ, त्याच्यात उडी मारा तुम्ही. एक माझं second. डोकं फिरवू नका तुम्ही. परवानगी देणार नाही मी अरे सांगतो. नाही पाहिजे अरे, तुझी परवानगी, आणि ही पण नको मला. तू ए, ऐक ना. बघ हे मला चॅलेंज नाही. हा हा, सचिन गावडे. काय नावायचं? सचिन गावडे. क्लीन शेव करायला लावेन, साडी नेसवेन, कितीही गलिच्छ दिसला तरी चालेल, पण याला हिरोईन करेन मी. अरे, याला हिरोईन करेन, मला पण हिला काय घेणार नाही करायचं? मी. अरे नाही पाहिजे तुझी पोरगी मला हिरोईन ऐक ना. म्हणून. तू कबुतराचं मला सांगूच नकोस. तू माझी बाबा, किती वेळा बाबा, कबूतर कबूतर, केलं? मला नाही पाहिजे थांबा, कबूतर, नसलं सांगू. तुझी पोरगी पण नको. ऐक ना यार राहुल. अरे कोण आहे यार राहुल? तुझी अरे, क्या- ऐक ना. कुठे चाललायस तू? चित्रकार आहे मी राणी सरकारांचे चित्र काढले ते त्यांना भेट द्यायला इथे आलोय. राणे सरकार झोपलेले आहेत. अजून कॉल टाइम कितीचा होता? अरे कॉल टाइम तुला आणि मला असतो, राणी सरकारांना नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा येतात, पाहिजे तेव्हा जातात त्या. एक काम कर, चित्र इथे ठेव. ठेव इथे. राणी सरकार उठल्या की तुला कळेलच. कसं? पलंगावरून उतरला की हादरेल सगळं, तेव्हाच कळेल. जा जा, ह्याच्या पुढे पंच नाही, जीव जातोय मेला. चाल. कोण आहे रे तिकडे? कुठे तो कोंबडा ज्याच्या कोकलल्यामुळे आमची झोप मोड झाली? त्याला त्वरित माझ्या समोर कापा आणि जेवणात वाढा. अरे बापरे, रोज एक कोंबड्याला मारावं लागतं इकडे. राणी सरकार आल्यावर काय करायचं असतं शिपाई? बादप बामुलायदा होशियार. सल्तने हिंदपूर सुंदरपूरचं सांडपाणी. काय गे? सुंदरपूरची महाराणी मल्लिका है, विशाखा है सुभेदार, महेश पत्नी, सम्राज्ञी है अंबरनाथ ईस्ट, शाखा है मुलुंडिस्ट, मीरा रोडचं भाडं फुकट चाललंय वेस्ट.
सम्राज्ञी है विशाखा है सुबेदार पधार रही है. हे काय जरा कॉमेडी केली. थोबाड फोडेन. करशील पुन्हा कॉमेडी करशील. नीट ललकारी दे मुजराकार. सम्राज्ञी विशाखा है सुबेदार पधार रही है. अरे हे कोणाचं चित्र आहे. ये एक चित्र है. नॉर्मल बोल रे. नॉर्मल बोल. हे एक चित्र आहे राणी अरे, हे सरकार. तर माझं चित्र आहे. हो राणी सरकार. हे माझं चित्र आहे. हो राणी सरकार. अगदी हुबेहूब माझ्यासारखं. हो राणी सरकार. कुणी काढलं हे चित्र. हे- त्वरित त्या चित्रकाराला माझ्या समोर बोलवा. मी त्याला 5,000 मुद्रा देते आणि माझ्या गळ्यातला कंठा. राणी सरकार तो चित्रकार तुमच्या समोरच उभा आहे. काय सांगता तुम्ही काढलं हे चित्र. मीच काढलं आहे चित्र ते. हे चित्र तुम्ही काढलं. हो राणी सरकार. हे चित्र स्वतः तुम्ही काढलं. हो राणी सरकार. ज्याचा स्वतःचा कॅनव्हास इतका फाटका आहे त्या माणसाने हे चित्र काढलं. चित्र तुम्ही काढलं. हो राणी सरकार हे चित्र मीच काढलेलं आहे त्यामुळे ज्या काही मोहरा द्यायच्या असतील त्या मला द्या राणी सरकार. हे खरंच तुम्ही चित्र काढलं आहे? हो राणी सरकार. कमाल कमाल कमाल. मी खुश झाले तुमच्यावर बेहद खुश. ह्या घ्या. राणी सरकार तुम्ही तो कंठा सुद्धा देणार होतात. शूट सुद्धा झाले पाहिजे तर रिवाइंड करून बघा. गरज नाही आम्हाला त्याची. गरज नाही. आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो वाह. आणि जे आम्ही बोलत नाही ते करून दाखवायला आम्ही ते मूर्ख आहे. वा वा वा. हे घ्या कंठा. आज मला एक वर्दीतला दर्दी माणूस दिसला. आहा वा वा धन्य झाले मी. मला कमाल वाटते तुमची. म्हणजे एक कलाकार असून सुद्धा तुम्ही एका सामान्य शिपायाची नोकरी करता आहात. राणी सरकार लहानपणापासून चित्रकला माझ्या रोमा चराचरात वा वा होती. वा वा. परवा आठवतंय मी 4 वाजताच हे ऑफिस सोडून गेलो होतो. अ, राणी सरकार ह्याच कामासाठी. हो. राणी सरकार तुमचा विश्वास बसणार नाही पण हे चित्र मी अवघ्या अर्ध्या तासात काढलेलं आहे. केवळ अवघ्या अर्ध्या तासात तुम्ही हे चित्र काढले. हो राणी सरकार. कमाल आहात तुम्ही. जादूगार आहात. तुमच्या बोटामध्ये खरंच जादू आहे. चुमलो वा फिर. वा. हा, काय? कमाल आहात तुम्ही. एक काम करूया. हे चित्र आहे ना मी माझ्या दिवाणखान्यात लावेन आणि तुम्ही माझं दुसरं चित्र काढा ते मी शयन कक्षात लावेन. चालेल चालेल लावा तुम्ही. जे तुम्हाला पाहिजे तेच मी चित्र काढेन. हा 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 मग चला 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 आत्ताच्या आत्ता चित्र काढा. आत्ता आत्ता ह्या क्षणाला आत्ता. आत्ता मधले कसं व्हेरिएशन देत आहे. चित्रामध्ये व्हेरिएशन द्या. असंच दुसरं एक सुरेख चित्र काढून दाखवा मला. चला मी तयार आहे. मी अशी इथे बसते. तुम्ही छान चित्र काढा माझं. चला आत्ताच्या आत्ता काढा. आत्ता जमणार ऍक्च्युली काहीच नाहीये चित्र त्यामुळे आज काढणार नाही. माझ्या घरी पेपर्स वगैरे आहेत. मी घरी काढतो. कोण आहे रे तिकडे. या चित्रकलेचं सामान घेऊन या. काढा चित्र आमचे. राणी सरकार आत्ता जमेल असं वाटत नाहीये राणी सरकार. कारण मी आता ड्युटीवर आहे. मी शिपाई असल्यामुळे मी आता ड्युटीवर आहे. मग सोडा ती ड्युटी. ड्युटी सोडा. मग हे सोनी दरबाराच्या TRPचं काय होणार. शाण्या. ए वेड्या त्याची काळजी तू करू नकोस. आम्ही सगळे आहोत. हा? चला ड्युटी सोडा. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुला आजपासून मी राजचित्रकार म्हणून दरबारात नियुक्त केलंय. चला कामाला लागा. चला माझं चित्र काढा. असे चित्र काढणे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. काढा. पण राणी सरकार ते थोडंसं आतून येत नाही आहे. कला ही आतून अशी बाहेर पडली की ती सादर करण्यात अर्थ आहे. नाहीतर काय अर्थ आहे मला सांगा. अच्छा हो मग दर आठवड्याला या मंचावर जो कलेचा बाजार मांडता ती कला तुमच्या आतून येते म्हणून मांडता. नाही त्याची वेगळी कारणं आहेत. हाऊसिंग लोन कारचं EMI मध्ये जी मी मशागत केली होती त्याचं कर्ज. अरे 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 लाचार नट रे लाचार नट. स्वतःचा परफॉर्मन्स झाला की सोफ्यावर बसायचं. समोर पंच फुटो वा न फुटो ऊर फुटोस तोवर हसायचं. शेजारच्या बाईच्या मागची उशीच काढ. तिचे केसच खेच. तिला चिमटाच काढ. स्किट चालू असताना मध्ये वेफर्सच खा. या अशा टिवल्या बावल्या करायच्या. या कला नक्की कुठून प्रसवतात आणि का. मुलाच्या शिक्षणाचा खर्च. बायकोच्या सौंदर्य ए, प्रसाधनांचा. गप्रे गप.
ते समोर बसलेत ना, ते प्रमोशनला आलेत रे इकडे. ते म्हणते यायला का इथे आलो, ते दुसऱ्यांदा. हा, असा मनात त्यांचा विचार येण्याआधी स्किट संपव. हो 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 राणी सरकार, हो हो. राणी सरकार, आता सुरू करतोच आहे, हा. पण त्याआधी मला थोडा व्यायाम करावा लागेल, बर. वॉर्मअप करावं लागेल. हा, डोळे मिटा, मला लाज वाटते. हे कशाला? ए, इथून ये, इथं असं. ये इकडे. ये इकडे. आता मी चित्रकला माझी सादर करतो तुमच्या समोर. हे काय स्वतःच मिशा का काढल्या? केसांची वाढ होत नाही म्हणून म्हटलं मिशा काढून बघू. दळभवे लक्षण. कॅनव्हासवर चित्र काढा आमचे. आज मस्त जमलं चित्र, मला आली आज. आज कल्ला, आज तुकडा काढलाय चित्र. हो हो, लवली. हे काय काढले? हा, देखाव्यात तुम्ही उभ्या आहात. यात मी कुठे? या लांबून आहे. ही मी आहे. सॉरी, तुमची साईज जरा. हा असा मुकुट डोक्यावर, राणी आहे ना म्हणून मुकुट. असा उभा आडवा चिरेन ना आता. काढा ते चित्र बाजूला. नाही आवडलं? हे आवडण्यासारखं आहे? बघा नंतर मग कान फाड फोडेन. काढा ते चित्र. माझा चेहरा काढा, कळलं? माझा चेहरा. तुम्ही लांब बसा. गुरुजींनी सांगितलं 10, विद्यार्थ्यांनी लिहिले 8, मुलींनी लिहिले 6. राणी सरकारांचं चित्र पहा. लाज नाही वाटत का रे? लाज नाही वाटत तुला? नाही वाटत. मी विहारान आता होऊन जाऊ दे याच्यात काम केलंय, लाज नाही वाटत मला. काय उपेंद्र, नाही असं थोबाड फोडेन ना आता. ते सगळं काढा आणि माझा चित्र काढा. निमूट पडे. काय चाललंय तुमचं? चित्रकार आहात ना तुम्ही? हो राणी सरकार, माझा एक प्रॉब्लेम आहे. मगाचपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. मला असं नाही काढता येत चित्र. मला पार्श्व संगीत लागतं. मी घरी असताना सीडी लावतो, मंद संगीतावर माझं चित्र काढतो, त्याच्या लईवर, त्याच्या तालावर मी माझं चित्र काढतो. असं नाही जमत मला. अच्छा, असं आहे तर. हो. ठीक आहे, ठीक आहे. आमच्याकडे तीही व्यवस्था आहे. नाही, पण तेवढा वेळ नाही, आता दरबार आहे. आहे आहे आहे. उस्ताद आमिर खान, वाजवा. बुरा ना मालो होली है. थोबाड फोडेन. कोणेस तू? कोणेस तू? बघितलं हातात काय? मला माफ करा, मी चित्रकार नाहीये. मी चित्रकार नाहीये. बने नावाचा चित्रकार बाहेर आहे. मी नाहीये. मी त्याला बोलू शकतो आता तुमच्या समोर. ताबडतोब बोलाव. ते कशाला खायला हवंय? बने बने त्यांनी विचारलं हे चित्र कोणी काढलं, तर मी काढलं म्हणायचं. त्याच्या मागचा मेंदू कोण आहे? मी आहे. कोण? समीरेंद्र. कळलं? 15 देईन तुला मोहरा. कळलं तुला? माझ्यामुळे सगळं झालं. हा हा हा. पण हे चित्र तुम्ही काढले? हो, पण या चित्रामागचा मेंदू समीरेंद्र यांचा होता. आज मी जो काय आहे तो यांच्यामुळे. वा, मला माहिती नव्हतं एवढे मातब्बर कलावंत आमच्या इथे आहेत. खुश झाले मी. यापुढे तुमच्या हातून हे असं चित्र निघताच कामा नये. आणि यासाठी मी तुमचे हात आणि या माणसाचा मेंदू छाटणार आहे. नाही 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 नाही, पाय पडतो.